शाळेपासूनच आता निवडणूक प्रक्रियेचा अभ्यास करता येणार आहे। निवडणूक प्रक्रियेच्या आता अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे। शिक्षण मंत्रालय आणि निवडणूक आयोगामध्ये तशा पद्धतीचा करार झाला असं कळतंय। तेव्हा या विषयावर परीक्षा सुद्धा होणार आहे आणि रिझल्टमध्ये त्याचे मार्क्स सुद्धा मिळणार आहेत। ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट। यापुढे अभ्यासक्रमांमध्ये शालेय अभ्यासक्रमांमध्ये निवडणुकांचा सुद्धा अभ्यास करता येणार आहे। निवडणुकीची प्रक्रिया नेमकी कशा पद्धतीची असते हे शाळांमध्येच आता शिकवलं जाणार आहे आणि तसा करार झालेला आहे निवडणूक आयोग आणि शासनामध्ये। आणखी अपडेट्स घेऊया भाग्यश्री जाधव यांच्याकडून। भाग्यश्री, काय नेमका अभ्यासक्रम याच्यामध्ये शिकवला जाणार आहे? रिती, आपण जर पाहिलं तर शालेय शिक्षणापासून विद्यार्थ्यांना जागरूक करण्याच्या उद्देशाने निवडणूक प्रक्रियेच्या अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे। यासाठी शिक्षण मंत्रालय आणि भारत निवडणूक आयोग यांचा करार करण्यात आलेला आहे। या संदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव मनीष जोशी यांनी सर्व राज्य आणि उच्च शैक्षणिक संस्थांना पत्र पाठवले आहे। शाळांपासून आणि शिवाय या निवडणूक सगळ्या अभ्यासक्रमामध्ये समावेश केल्यानंतर परीक्षा घेण्यात येणार आहे आणि या विषयाचे गुण शालेय प्रमाणपत्र आणि पदवीमध्ये जोडले जाणार आहे। जी, साधारण कोणत्या म्हणजे येत्या शैक्षणिक वर्षापासूनच अभ्यासक्रम लागू होईल? आपण जर पाहिलं विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव मनीष जोशी यांनी सर्व राज्यातल्या उच्च शैक्षणिक संस्थांना पत्र पाठवलेले आहे। त्यामुळे पुढच्या वर्षीपासून याची अंमलबजावणी होणं अपेक्षित आहे। पण आता विद्यापीठ आणि राज्य शासन यामध्ये कशा पद्धतीने निर्णय घेत आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। जी, भाग्यश्री, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।